नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण घरच्या साहित्यातून खूपच चवदार अशी रेसिपी बनवणार आहोत. यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक टोमॅटो मी घातला आहे, मोठा चिरून घेतला आहे. यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा असा मोठा चिरून तोही घेतला आहे. यानंतर 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. यानंतर जेवढं तुम्हाला तिखट हवं त्या प्रमाणात इथे हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात. आणि यानंतर अर्धा चमचा जिरं यामध्ये घालायचं आहे. आणि आता याची पाणी न घालताच आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. अगदी बारीक अशी पेस्ट मी आता याची तयार करून घेते. तर इथे पहा, मी अशी पेस्ट याची तयार करून घेतली. तुम्हाला जर आवडत असेल तर कांदा आणि टोमॅटो तुम्ही बारीक चिरून घेऊ शकता आणि फक्त लसूण, हिरवी मिरची आणि जिरं याची पेस्ट घालू शकता यामध्ये. तर आता ही पेस्ट एका परातीमध्ये आपण काढून घेऊया. सगळं साहित्य या रेसिपीचं घरीच तुम्हाला उपलब्ध असेल असंच आहे. यानंतर आता या पेस्टमध्ये 1 कप मी ज्वारीचं पीठ घातलं आहे. वाटीने मोजत असाल तर 1 वाटी ज्वारीचं पीठ घ्या. यानंतर यामध्ये पाव कप बेसन घालायचं आहे. तर बेसनामुळे ज्वारीच्या पिठाला मस्त बाइंडिंग येईल. यानंतर पाव चमचा इथे हळद घातली आहे. अर्धा चमचा ओवा घालायचा आहे. यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता यामध्ये 1 चमचा सफेद तीळ घालायचे. थंडी आहे त्यामुळे तीळ थोडेसे उष्ण असतात म्हणून इथे घातलेत. तसेच चवीलासुद्धा खूप छान लागतात. तर इथे सगळे मसाले घालून झालेत. आता इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तर इथे मी पहा 1 वाटी कोथिंबीर घेतले. तर ही कोथिंबीर स्वच्छ मी धुवून घेतली आधी आणि बारीक चिरून घेतले. तर आता हे सगळं व्यवस्थित आधी मिक्स करून घेऊया. आणि यामध्ये आपल्याला आता अजिबात पाणी घालायचं नाही आहे. टोमॅटो आणि कांद्याला जे पाणी असतं तर त्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्हाला जर लागलं तर यामध्ये आणखी तुम्ही ज्वारीचं पीठ घालू शकता. पण मला इथे अजिबात आता पीठ लागणार नाही आहे. पहा, अगदी परफेक्ट असं हे झालं आहे आणि अगदी व्यवस्थित मळलं जातं आहे. तर तुम्ही पाहिलंत यामध्ये सगळं साहित्य अगदी घरी उपलब्ध असेल असंच आहे आणि अगदी झटपट तुम्ही हे तयार करू शकता. तर असं हे पीठ पहा मी मळून घेतलं. अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे किंवा पीठसुद्धा आणखी घालावं लागलं नाही मला. तर हे पहा असं सॉफ्ट असं पीठ मळून तयार करून घ्यायचं. आता यावरती थोडंसं तेल घालायचं. तर इथे मी अर्धा चमचा तेल घातलं आहे. तेल घातल्यानंतर थोडंसं याला पुन्हा मळून घेऊया. आता हे पीठ झाकून 10 मिनटं असंच आपण बाजूला ठेवून देऊया आणि नंतर आपण याचं थालीपीठ बनवणार आहोत. तर हे मी असं झाकून ठेवते. तर आता पहा 10 मिनटं झालेत. तर आता याचा एक गोळा घेऊया आपण. साधारण पोळीसाठी आपण जेवढा गोळा घेतो तेवढाच गोळा घ्यायचा आहे. आता थालीपीठ थापण्यासाठी इथे मी पोळपाटावर एक ओलं कापड घेतलं आहे. यावरती हा गोळा ठेवायचा आहे आणि हातसुद्धा ओला करून घ्यायचा. हातालासुद्धा पाणी लावून घ्यायचं आणि ओल्या हाताने हे थालीपीठ असं थापून घ्यायचं. अगदी पातळ असं हे थालीपीठ थापायचं आहे. चवीला हे थालीपीठ खूपच छान लागतं. यामध्ये आपण भरपूर कोथिंबीर घातली. तर हे थालीपीठ असं मी पातळ थापून घेतलं. आता याला असे होल करून घ्यायचे तेल सोडण्यासाठी. आता हे थालीपीठ थापून तयार आहे. वरून थोडेसे मी पुन्हा सफेद तीळ घालते, दिसायला छान दिसतील. हे थोडेसे आता प्रेस करून घेऊया म्हणजे ते निघणार नाहीत. तर हे थालीपीठ आता आपलं भाजण्यासाठी तयार आहे.
तर इथे मी आता तवा गरम करत ठेवला आहे. तवा गरम झाल्यानंतर इथे तेल सोडायचं आहे. थोडंसं पाव चमचा तेल मी घातलं आहे. आता यावरती हे थालीपीठ घालायचं आहे आणि आता खालच्या बाजूने थालीपीठ 2 ते 3 मिनटं भाजून घेऊया आणि मग उलटून घेऊया. तर पहा आता झालं असेल थालीपीठ, उलटून पाहूया. मस्त रंग आलाय पहा, अगदी खरपूस दिसतंय. तर वरून थोडंसं तेल सोडते या होलमध्ये. दुसऱ्या बाजूने सुद्धा आता थालीपीठ भाजून घेऊया. तुम्ही हे थालीपीठ नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता. खूपच पौष्टिक असं थालीपीठ आहे. तुमच्याकडे जर दुसरं कुठलं पीठ घरी जे असेल ते सुद्धा घालून मिक्स पिठापासून सुद्धा तुम्ही हे थालीपीठ बनवू शकता. तर हे थालीपीठ पहा तयार आहे. मी यावरती बटर घातलं आहे. दह्याबरोबर, सॉसबरोबर तुम्ही हे सर्व करू शकता. पहा अगदी मस्त सॉफ्ट झालं आहे. तर अगदी झटपट होणारी ही रेसिपी, घरच्या साहित्यामध्ये होणारी आणि नाश्त्यासाठी तुम्ही घाईच्या वेळेससुद्धा हे फटाफट बनवू शकता. पीठ हे तुम्ही आदल्या दिवशी मळून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा टिफिनसाठी बनवू शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.